बिलकुल आम्ही आज जय हिंद यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैनिकांच्या निष्ठेला, त्यांच्या निर्भयतेला आणि त्यांच्या ज्या आहे त्या ठिकाणी असलेल्या आपल्या कर्तव्याच्या प्रति समर्पणाला आम्ही या ठिकाणी सलाम करण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत देश हा सहिष्णुता देश आहे। भारत हा सदाचार आणि शांततेमध्ये मानणारा देश आहे। कारण भारतामध्ये तथागत गौतम बुद्ध असतील किंवा महात्मा गांधी यांचे विचार सातत्याने त्या ठिकाणी जे आहे आपण ते मांडण्याचं काम केलेलं आहे। अपेक्षा हीच होती की शांतता राहावी, परंतु ज्या वेळेला भारताकडे कोणी भारताच्या अस्मितेला किंवा भारताच्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवण्याचं काम करत असेल त्या वेळेला आपण भारतीय म्हणून सगळेजण जे आहोत ते एकत्रपणे उभं राहणार आहोत। आणि म्हणूनच आज जय हिंद यात्रेच्या माध्यमातून जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी जे आपले सैनिक आहेत त्यांच्या जे आहे त्यांच्या निष्ठेला आणि त्यांच्या साहसाला आम्ही या ठिकाणी सलाम करण्याचं काम करत आहोत आणि त्यांना या ठिकाणी पाठिंबा म्हणून त्यांचं मनोबलाला जे त्या ठिकाणी ते काम करत आहेत त्याला पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी निर्णय असा सुद्धा घेतलेला आहे की खासदार म्हणून मी आणि त्याचबरोबर आमचे तिन्ही आमदार आदरणीय असलम शेखजी, आदरणीय अमीन पटेलजी आणि आदरणीय ज्योती गायकवाडजी हे महिन्याचा जो त्यांचा या महिन्याचा जो पगार असेल तो त्या ठिकाणी जो असेल तो सैनिक रिलीफ फंडामध्ये आम्ही देणार आहोत। या देशाचे सैनिक ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की सीमापार युद्ध करण्याचं काम करतात, आपले प्राण पणाला लावतात, त्यावेळेला आपण सर्वसामान्य नागरिक जे आहोत ते त्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकतो। आणि म्हणून आज जरी युद्धाला समाप्ती मिळाली असेल तरी त्यांच्या शौर्याला आम्ही या ठिकाणी सलाम करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांची निष्ठा ही आपल्याला नेहमीच प्रेरणा देणारी राहिलेली आहे, तिला सुद्धा या ठिकाणी आम्ही सलाम द्यायला आलेलो आहोत। पण त्याच्यावर भारताचा झेंडा जो आहे तो उलटा पाहायला मिळतो। दुर्दैवाने मी बघितलं की त्या ठिकाणी जे आहे ते कटआउट लागलेलं आहे आणि भारताचा झेंडा त्यांना माहीत नसेल तर त्यासारखं दुर्दैव आहे। त्याला मी दोष देत नाही, कारण RSSची मानसिकताच मुळात जी आहे त्यांना किती वर्ष ह्या देशाचा झेंडा माहीत नव्हता, ह्या राष्ट्रध्वज राष्ट्रगीत हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे कदाचित त्यांनी तो झेंडा जो आहे तो उलटा लावण्याचं काम केलं आहे, पण ते चुकीचं आहे। या ठिकाणी त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारताचा झेंडा मजबूत आहे, तो सातत्याने जो आहे तो उंचवण्याचं काम सैनिक करत असतात, इथले कृषीचे लोक म्हणजे शेतकरी करत असतात आणि सर्वसामान्य नागरिक करत असतात। त्यामुळे या ठिकाणी मी एकच गोष्ट सांगते की या ठिकाणी ते कटआउट जे आहे ते त्वरित काढलं गेलं पाहिजे। या माध्यमातून देशाचा जो अवमान केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आज का हमारा प्रोटेस्ट नहीं है, आज जो हमने निकाला है एक मोर्चा निकाला है जिसका नाम हमने जय हिंद मोर्चा का नाम दिया है। वो इसलिए दिया है क्योंकि इस देश के जो हमारे सैनिक हैं उन्होंने हमेशा ही अपनी निष्ठा, अपना परिश्रम और जिस तरह से उन्होंने सरहद पर लड़ने का काम किया है उनके स्वाभिमान को हम यहाँ से सलाम करने के लिए यहाँ से हम लोग सब लोग आए हैं। आपको भी पता है कि हमारा भारत देश जो है वो सहिष्णुता में, सत्य में और अहिंसा में यकीन करता है। तथागत गौतम बुद्ध और महात्मा गांधी जी का ये देश है, ये हमेशा शांतता प्रिय रहा है। लेकिन जब भी किसी ने भारत की तरफ जो है वो अलग दृष्टि करने का काम किया है तो भारत की अस्मिता से खेलने का काम किया है या भारत के स्वाभिमान को ठेस पहुंचाने का काम किया है, तब भारत उसके सामने खड़ा हुआ है और मजबूती से खड़ा हुआ है। आज भी हम देखते हैं हमारे सैनिक सरहद पे लड़ते हैं तो उनकी निष्ठा को हम सलाम करना चाहते हैं, उनके जो जिस तरह से मेहनत करके वो वहाँ पे रह रहे उसको हम सलाम करना चाहते हैं और जिस साहस से वो खड़े उसको हम सलाम करने के लिए यहाँ पे आए हैं। हमने ये भी तय किया है कि मुंबई कांग्रेस की तरफ से मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट बन के हमारे सन्मान्य आमदार असलम शेख जी, सन्मान्य आमदार अमीन पटेल जी और हमारी आमदार ज्योति गायकवाड़ जी जो है इस महीने का जो सैलरी है वो हम सैलरी जो है जो सैनिक के रिलीफ फंड है उसमें देंगे, ताकि जो हमारा सरहद को जो मजबूत करने का काम करता है, सुरक्षित करने का जो काम करता है उसके लिए हमारी सलामी है। उसकी वजह से हम यहाँ पे सुरक्षित खड़े हैं। उस सैनिक की फैमिली को और सैनिक को हम यहाँ से जो है धन्यवाद कहना चाहते हैं। देखिए हमने अभी भी सुना है वो चीज़, लेकिन हम स्वागत करेंगे अगर ऐसा हो गया है। कोई भी देश जो मैंने हमेशा ये कहा कि हम तथागत गौतम बुद्ध और महात्मा गांधी जी के विचारों पे चलने वाले हैं लोग हैं। हमें शांतता चाहिए, हमें सद्भावना चाहिए, लेकिन हमारी अस्मिता के साथ, हमारे स्वाभिमान के साथ और हमारे निष्पाप लोगों के साथ अगर कोई जो है वो खेलने की कोशिश करेगा तो हम क्या कर सकते हैं, ये भी हमने सबक सिखाया है। तो हम आज की रैली के माध्यम से जो है वो सैनिकों को सिर्फ उनकी जो निष्ठा है, उनका जो कर्तव्य वो निभा रहे हैं और जो बेडर से वो काम कर रहे हैं उसको सलाम करने के लिए आए। नहीं, बिल्कुल ये मैंने कहा कि RSS की जो विचार नीति है उनको कभी राष्ट्रध्वज राष्ट्रगीत समझ में नहीं आया इतने दिन तक। तो मैं समझती हूँ कि इस तरह से उल्टा झंडा लगाना ये देश का अपमान है। त्वरित ये कटआउट निकालना चाहिए और जिन्होंने ये
किया है कटर, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। मराठीमध्ये आता युद्ध थांबवण्याचं ट्विट जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। नाही, आपला देश हा शांततापूर्णच देश आहे, सद्भावना मांडणारा, सहिष्णुता मांडणारा देश आहे। तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं महात्मा गांधीजींच्या विचारावर चालणारा हा देश आहे आणि त्यामुळे शांतता व्हावी सगळ्यांची अपेक्षा आहे। पण आमच्या अस्मितेशी, स्वाभिमानाशी आणि जर कोणीही आमच्याकडे वाकड्या डोळ्यांनी बघितलं, आमच्या निष्पाप लोकांना बळी करण्याचा प्रयत्न केला, तर भारताने सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे खपून घेतलं जाणार नाही, काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आम्ही दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे सैनिकांनी जे त्या ठिकाणी जे आहे ती निष्ठा दाखवली, त्यांचं कर्तव्य बजावताना निडरपणे काम केले, त्यांना या ठिकाणी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी सलाम करण्यासाठी आलेलो आहोत।